आज आपण इथं उपवासाची चकली बनवलेली आहे. एक चकली मी तुम्हाला मोडून दाखवते, त्याचा आवाज ऐकूया. ही चकली एकदम खुसखुशीत आणि एकदम क्रिस्पी होते. घरात जर वयस्कर माणसं असतील तर त्यांना सुद्धा ही चकली अगदी आरामात खाता येईल. आता चकलीचा आवाज ऐकूया. एक चकली मी इथं तुम्हाला खाऊन दाखवते. बऱ्याच वेळा चकली खाताना दाताला चिकटते, कारण ती आतून कच्ची असते. मग कच्ची राहू नये म्हणून कुठली काळजी घ्यायची आहे? शिवाय साबुदाणा, बटाटा आणि मसाले, पाणी यांचं जे प्रमाण दिलेलं आहे ते सुद्धा एकदम परफेक्ट आहे. ही चकली करून तुम्ही आरामात वर्षभर स्टोअर करू शकता. व्हिडिओमध्ये सांगितलेले सगळे मेजरमेंट आणि टिप्स जर फॉलो केल्या तर परफेक्ट रिझल्ट मिळणार याची गॅरंटी. व्हिडिओला सुरुवात करूया. इथं 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. स्वच्छ निवडून स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 कप पाणी घालायचं. म्हणजे 1 कप साबुदाण्यासाठी 1 कप पाणी घातलेलं आहे. साबुदाणा रात्री भिजत घालायचा म्हणजे एकदम परफेक्ट भिजतो. सकाळी साबुदाणा मोकळा करून घ्यायचा. 1 कप साबुदाण्यासाठी 1 कप पाणी घातलं तर साबुदाणा अगदी मऊ आतपर्यंत व्यवस्थित भिजतो. हीच एक सगळ्यात पहिली महत्वाची टिप आहे. 2 मध्यम साइजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि मॅशरनी मॅश करून घ्यायचे. आता पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवूया. 1 कप साबुदाण्यासाठी इथं 2 कप पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 1 कप साबुदाण्यासाठी 1 कप पाणी आपण भिजण्यासाठी वापरलं आणि इथं पातेल्यामध्ये 2 कप पाणी घालायचं. म्हणजे आत्तापर्यंत आपण 3 कप पाणी वापरलेलं आहे. जो मॅश केलेला बटाटा आहे तो कपमध्ये मोजून दाखवते. हा बटाटा 1 कप भरतो. म्हणजे 1 कप साबुदाण्यासाठी 1 कप बटाटा हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. म्हणजे वजनी 1 किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटा घ्यायचा. आता हा बटाटा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि बारीक फिरवायचं. याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. बटाटा उकडलेला आहे त्यामुळे लगेचच त्याची बारीक पेस्ट किंवा पल्पसारखं तयार होतं. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. यामध्ये अजिबात गाठी राहू द्यायच्या नाहीत. ही सगळ्यात महत्वाची आणि दुसरी टिप. पातेल्यातील पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याला एक चांगली उकळी आली, की मोकळा करून घेतलेला साबुदाणा आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि एकसारखं आपल्याला हलवायचं आहे. स्क्रीनवर लक्ष राहू दे. काही महत्त्वाच्या गोष्टी. हे साबुदाणा शिजवण्यासाठी पातेल्याचं तळ एकदम जाड असायला पाहिजे. जर पातेल्याचा तळ थोडासा हलका किंवा पातळ असेल, तर खाली तवा आवर्जून ठेवावा. त्याच्यामुळं खालच्या बाजूला साबुदाणा लगेचच लागणार नाही. तळाला साबुदाणा लागलेला वेस्ट सुद्धा होणार नाही. बऱ्याच गृहिणी पाण्याला उकळी आल्यानंतर जिरे, मीठ आणि मिरची पावडर तिथंच घालून घेतात. पण त्यामुळे चकलीचा पूर्ण रंग हा पिवळसर रंगाचा होतो. म्हणून मी थोडेसे साबुदाणा शिजल्यानंतर जिरे घातलेले आहेत. तुम्ही पाण्याला उकळी आल्यानंतर सुरुवातीला जिरे घालू शकता. साबुदाणा एकसारखा हलवून झाकण लावून त्याला एक वाफ काढावी. मधून-मधून साबुदाणा हलवत राहायचा आहे. या स्टेजला साबुदाणा आपला स्टार्च सोडत असते आणि त्यामुळेच खरं तर चकली क्रिस्पी होत असते. इथं मी 1 टीस्पून होईल इतकं मिरची पावडर घातलेली आहे. इथं मी साधीच मिरची पावडर घातलेली आहे. काश्मीरी मिरची पावडर घातलेली नाहीये, नाहीतर चकलीचा रंग खूपच लाल होतो. अजून एक गोष्ट मी सांगायची राहून गेली, टिप नंबर 3. जेव्हा साबुदाणा आपण सुरुवातीला धुतला त्यावेळी 1 किंवा 2 वेळाच धुवायचं. पूर्ण स्टार्च किंवा पांढरटपणा त्याचा अजिबात काढून टाकायचा नाही. कारण त्याच्यामुळे चकली एकदम ट्रान्सपरंट होणार आहे आणि क्रिस्पी होणार आहे. टिप नंबर 4. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता साबुदाणा आपला एकदम ट्रान्सपरंट शिजलेला आहे. साबुदाणा शिजल्यानंतरच आपल्याला बटाटा घालायचा आहे आणि बटाटा व्यवस्थित परत हलवून घ्यायचा आहे. बटाट्याच्या चिकटपणामुळे आणि साबुदाण्याच्या स्टार्चमुळे पातेल्याला तळाला खाली लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं अगदी एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे. खरं तर याचं तिखट व्यवस्थित झालेलं आहे, पण रंग अगदीच फेंट वाटतोय म्हणून मी 1 अष्टमश टीस्पून होईल इतकं काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. हे टोटली ऑप्शनल आहे. ज्यांना आवडत असेल त्यांनी 1 टीस्पून पूर्ण काश्मीरी मिरची पावडर वापरली तरी सुद्धा चालेल.
झाकण लावून परत एकदा एक चांगली वाफ काढायची आहे. ऑलरेडी बटाटा आपला शिजलेलाच आहे, त्यामुळं या स्टेपला किंवा या स्टेजला फारसा वेळ लागत नाही. आता स्क्रीनवर आपण आपलं मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघायची आहे. हे मिश्रण उलटण्यावरून तुटक-तुटक पडत आहे, म्हणजे आपल्याला थोडंसं इथं पाणी घालायचं आहे. इथं मी परत अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि हे परत एकदा आपल्याला व्यवस्थित हलवायचं आहे. म्हणजे साबुदाणा भिजवण्यापासून इथं साबुदाणा शिजेपर्यंत किंवा चकली घालेपर्यंत आपल्याला टोटल 3.5 कप पाणी लागलेलं आहे. 1 कप साबुदाणा भिजवण्यासाठी आणि 2.5 कप पाणी साबुदाणा शिजवण्यासाठी. साबुदाणा शिजल्यानंतर असं आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. आता आपला साबुदाणा शिजून तयार आहे. आता चकली कशी घालायची ते बघूया. चकली घालण्यासाठी मी सोऱ्याचा वापर न करता पायपिंग बॅगचा वापर केलेला आहे. याचं कारण म्हणजे टिप नंबर 5. या पायपिंग बॅगमधून एकच साबुदाणा बाहेर पडेल इतकाच मी त्याला कट दिलेला आहे. त्यामुळं स्क्रीनवर जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं ना, एक साबुदाणा, थोडा स्टार्च, एक साबुदाणा, थोडा स्टार्च, एक साबुदाणा, थोडा स्टार्च असं पडत आहे. त्यामुळे चकली तळताना एकसारखी एकदम छान तळली जाते. आता हीच गोष्ट जेव्हा सोऱ्यातून चकली पाडली जाते, त्यावेळी खूप सारे साबुदाणे आणि खूप सारे स्टार्च एका वेळी येतात. म्हणून ती चकली आतून कच्ची राहते किंवा व्यवस्थित तळली जात नाही. परिणामतः तशी चकली दाताला चिकटते. म्हणूनच त्यासाठी असं पायपिंग बॅगनी घालायचं. आता दुसरी गोष्ट तुम्हाला असं वाटेल, की हे गरम-गरम घालायचं आहे का? तर अजिबात नाही. पायपिंग बॅगमध्ये हे मिश्रण थोडंसं कोमट किंवा गार करून घातलात तरी सुद्धा चकल्या याच्या व्यवस्थितच येतात. जर तुम्ही लक्ष देऊन चकली बघितली, तर एका रेषेतच साबुदाणा आणि स्टार्च पडत आहे. कुठंच आपला रेषा सोडून साबुदाणा किंवा स्टार्च बाहेर जात नाहीये. म्हणूनच चकली एकसारखी तळली जाते. आणि अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? हेही बघा. चकली घालताना मी चकलीच्या दोन्ही रेषेच्या मध्ये गॅप ठेवलेला आहे. दिवाळीच्या चकल्या ज्या पद्धतीने घातल्या जातात जोडूनच, तसं मी घातलेलं नाही. थोडासा स्पेस ठेवल्यामुळं ही चकली जेव्हा तळली जाईल त्यावेळी ती दोन्ही बाजूनी फुलणार आहे. त्यामुळं मध्ये फुलण्यासाठीचा 2 रेषेतला जो गॅप आहे, तो व्यवस्थित मिळतो. हा पहा असा, चकली तळल्यानंतर एकमेकाला अजिबात चिकटत नाही. चकलीचे मी एकूण 2च राउंड घातलेले आहेत. चकली वाळल्यानंतर पलटायला सोपी जावी म्हणून एकाच ठिकाणी फक्त त्याचा जॉइंट केलेला आहे. म्हणजे दोन्ही सर्कल एका ठिकाणी मी जोडलेले आहेत. दुसऱ्या दिवशी चकली सकाळी वाळलेली आहे आणि मी ती स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पलटी केलेली आहे. 2 दिवस उन्हात व्यवस्थित वाळवून घ्यायची. त्या पद्धतीनं चकलीची खालची बाजू जरी चपटी झाली, तरी तळल्यानंतर ती व्यवस्थित होते. त्यामुळं त्याची काळजी नसावी. इथपर्यंत तर आपण आपली रेसिपी बघितलेलीच आहे. मग चकली दाताला चिकटते का ते पण बघूया. त्याचे मूळ कारण बघूया. नंबर 1. जेव्हा साबुदाणा पहिल्यांदा भिजत घातला, तेव्हा जर पाण्याचं प्रमाण कमी असेल, तर आतूनच साबुदाणा व्यवस्थित भिजला जात नाही. त्यामुळे तो नंतर शिजत सुद्धा नाही आणि मग तो तळला सुद्धा जात नाही. त्यामुळे त्यामुळे चकली खाताना दाताला चिकटते. नंबर 2. साबुदाणा पूर्ण शिजल्याशिवाय, ट्रान्सपरंट झाल्याशिवाय बटाटा त्यामध्ये अजिबात घालायचा नाही. साबुदाणा शिजायच्या आधी जर बटाटा घातला, तर अशी चकली नंतर तळल्यानंतर दाताला चिकटते. मध्यम आचेवर इथं तेल गरम करून घेतलेलं आहे. चकली घातल्यानंतर, तेलामध्ये सोडल्यानंतर झारीने आपल्याला दाबून मग चकली आपल्याला तळायची आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आतला बटाटा आणि साबुदाणा व्यवस्थित तळला जातो, स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. एक काळजी म्हणून ज्या होऊ घातलेल्या गृहिणी आहेत किंवा नवशिक्या आहेत त्यांच्यासाठी सांगते. तेलामध्ये जेव्हा झारीने चकली दाबून तळाल ना, त्यावेळी डाव्या हाताने चिमट्याने कढई आपल्याला पकडायची आहे, नाहीतर चकली दाबण्याच्या नादात तेल अंगावर येईल. इथं मी थोड्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत. अशा रीतीने जर तुम्ही चकली केली ना, तर स्क्रीनवर बघा तुम्ही साबुदाणा आणि मधला स्पेस अगदी कण आणि कण व्यवस्थित फुललेला आहे किंवा व्यवस्थित तळून झालेला आहे. मला वाटते, की उपवासाच्या साबुदाण्याच्या चकलीच्या संदर्भातली सर्व प्रश्नांची उत्तरे मी इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आशा आहे, की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.